नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे कलिका आणि तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर. थोडासा इंट्रो बदललेला आहे, ते जाऊ द्या. पण माहितीये मला दर व्लॉगची सुरुवात अरे बापरे अशीच होती. माहितीये मला, मी खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करते. अरे खरंच यार, नाही मग मला जे वाटतं मी त्या व्लॉग करते. आता तुम्ही स्वतःला क्रिएटरही म्हणत नाहीये, मला जे वाटतं तेव्हा मी आता व्लॉग टाकणार आहे गाईज. तर आजचा व्लॉग आहे जस्ट लाईक रँडम व्लॉग. आणि मी जेवढ्या महिन्यांनी हा व्लॉग करते मला थोड्या नावानं तुम्हाला अपडेट्स द्यायला लागतील. सो आता मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं माझी 10वी झाली आहे, ऑल वगैरे जे काही आहे. माझं थिएटर वर्कशॉप चालू होतं त्या व्लॉगमध्ये. माझा नंबर फर्ग्युसन कॉलेज पुण्याला लागलेला आहे. मला 8वी पासून फर्ग्युसन कॉलेजला जायचं होतं. सो आता माझा नंबर FC ला लागला. मला जाऊन 2 महिने झाले आता कॉलेजला. माझे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत आणि कॉलेजमध्ये पण मी ॲक्च्युली आम्ही नाटकावर एका काम करतोय. सो येस, कलास्पर्श नावाचं आमची टीम आहे, त्याच्यात मी एका नाटकात काम करतेय. सो इतकं सगळं घडतंय गेल्या 3 महिन्यात. खूप मज्जा येते यार म्हणायला. आय एम स्टुडंट ऑफ फर्ग्युसन कॉलेज. लाईक ओ माय गॉड, कॉलेजचे व्लॉग्स मला वाटतंय मी करावे. तुम्ही जर मला इन्स्टा वगैरेवर फॉलो करत असाल, नसेल करत तर आत्ताच जा आणि फॉलो करा मला. हा व्लॉग मी कधी टाकेल देवालाच माहिती. बाय द वे, आमची परीक्षा आहे. दिवाळी संपल्या 10 दिवसानंतर आमची परीक्षा आहे. सो ते एक आहे. आता मी इथे काय करतेय, माझं काय रुटीन आहे. सो इट्स लाईक अ डे इन माय लाईफ टाईप ऑफ व्लॉग. पण दिवाळीचे प्रिपरेशन असतील, सो जे काही माझ्या दिवसात घडतंय दिवाळीच्या आधी आणि आता, ते सगळं मला तुम्हाला दाखवायचं. रँडम व्लॉग म्हणजे रँडमच व्लॉग असतात, बिकॉज मीच एक रँडम व्यक्ती आहे गाईज. आता वाजलेले आहेत 10:20 घड्याळ कळत नाहीये मुलीला. सो आता 10:20 वाजलेले आहेत. आणि ना मी माझ्या आधीच्या व्लॉग्समध्ये ऑब्झर्व केलेलं आहे, माझा कॅमेरा अँगल असतो असा, माझं एनर्जी असते हे गाईज अँड ऑल. मला यावेळेस एनर्जी ठेवायची हाय. मी असणार आहे फुल ऑन एनर्जी इन दिस व्लॉग. आणि असा कॅमेरा अँगल गाईज, असा. मी बाय द वे झोपेतून उठली. सो आय एम लाईक, माझा चेहरा जो काही झालाय बटाट्यासारखा तो इग्नोर करा. माझा आवाज पण असा नाहीये गाईज, हे झोपेतून उठल्यावर झालंय. मी आता पिणार आहे चहा, कारण दिल चहा चाहत आहे. माझं वाक्य नाहीये, कुठेतरी बघितलं होतं मी मागच्या व्लॉगमध्ये फ्रेंड्स बद्दल बोलत होते गाईज. माझं फ्रेंड तेव्हा पण बघून झालं होतं ना. हां, आता मी फार काही रिवॉच करत नाही, म्हणजे प्रॉपर रिवॉच नाही करत. कधी ऑफकोर्स माझ्या जेवताना मी खूप फ्रेंड्स बघते. इट्स अ रूल की वेन यू आर हॅव्हिंग युअर फूड, फ्रेंड्स इज मॅन्डेटरी. सो फ्रेंड्स मी बघते, जेवताना तर मी बघते. आत्ता मी सध्या मॉडर्न फॅमिली बघत होते. थोडंसं मध्ये काय म्हणतात हे झालं, मी बघायला जरा काय म्हणतात कंटाळा केला आणि मग मी सोडून दिला. सो आता मला ना इतक्या सकाळी खूप उजेडात आल्यावर खूप त्रास होतो डोळ्याला. सो आता मी सध्या मॉडर्न फॅमिली बघतेय. मला ना एक खूप वेगळंच ॲडिक्शन लागलंय गाईज, कॉफी विथ करणचं. भाई वेड्यासारखं कॉफी विथ करण बघत चालली आहे मी. म्हणजे मी सगळे एपिसोड बघते, सगळे. ओके चला, मी फक्त शाहरुख असलेले एपिसोड खूप बघते. पण तुम्हाला जर माहिती नसेल, मी खूप जास्त ऑब्सेस्ड आहे या माणसाशी. हा माणूस जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काय करताय आयुष्यात भाई. मस्तपैकी चहा आणि खारी आता खाणार नाश्ता म्हणून, थोडा TV बघणार. सो या हे गाईज, आय एम व्लॉगिंग आफ्टर सो लॉंग. आणि मला माहिती आहे तुमचं लक्ष कुठे जात आहे. तुमचं लक्ष कुठे जात आहे, मला तर दिसतच नाही आहे. ओ माय गॉड, मी डोरासारखी का वागते. तर मला खूप दिवसांनी हातामध्ये हा माईक मिळाला आहे. हा माझ्या बाबाचा माईक आहे. सो मला पुण्याला घेऊन जाता येत नाही. तुम्ही जेव्हा पण इकडे येते तेव्हा मी फुकट चौकीचा हा माईक यूज करत असते. बिकॉज एकदम असा एक रेबल किड फील नाही आहे तुम्हाला असं घेऊन. सो ऐसे हुआ वैसे हुआ अँड ऑल द स्टोरी टाईम व्हिडिओज जे लोक पोस्ट करतात. स्टोरी टाईम सांगण्यासाठी माझ्या लाईफमध्ये इतकं इंटरेस्टिंग काही घडतच नाही, पण तरी मला हा माईक वापरायचा आहे. व्लॉगिंगसाठी हा माईक कोणी वापरतही नाही, तरी मला वापरायचा आहे. सो मी लास्ट क्लिप तुम्ही बघितलंच असेल माझ्या व्लॉगिंगला घरी. काय म्हणतात, 1% रिस्पेक्ट नाही आहे. लोक माझ्या घरी असं असतं, हां ही व्लॉग बनवते, हा व्लॉग ती कधी टाकणारही नाही आहे. सो त्यामुळे आता माझ्या घरच्यांनी पटलंय की ही मुलगी व्लॉग बनवते पण ही टाकत नाही. पण हा व्लॉग मी टाकणार आहे. प्लीज 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 हा व्लॉग मी टाकेल असं प्लीज प्रे करा गाईज.
तर आता मी लास्ट जी क्लिप काढली होती ती मी 10:30 वाजता काढली होती आणि आत्ता वाजलेत 12. मध्ये मी काहीच केलं नाही, नुसतं टाईमपास केला. लाईक टाईमपास पण नाही, मी काय माहिती आहे का, मी नगरला आले तर माझी एक फेवरेट जागा आहे. प्रत्येक माणसाची एक फेवरेट जागा असते आपल्या घरात. माझी फेवरेट जागा आहे माझा सोफा. सोफ्याच्या एका कोपऱ्यात मी जी रुतून बसलेली असते आणि काहीच करत नसते मी तिथे बसून. अजून आंघोळ तर केलेली नाही आहे मी, आणि इथे आल्यावर मला कळतच नाही मी आता काय करू. मी अभ्यास करायला पाहिजे ना मी. बरोबर, तुमच्या पण मनात ते चालू होतं ना. बरोबर, मला अभ्यास करायला पाहिजे, पण मूड घेत नाही रे जोपर्यंत एक्झामची आदली रात्र येत नाही. तो मूड की अरे बापरे अभ्यास करायचा, तो मूड अजून आलेलाच नाही आहे माझा. कधी येणार आहे तो मूड माझा? 1 मिनिट. वाव, टुडे इज लाईक माय गुड हेअर डे. दर व्लॉग्समध्ये माझा गुड हेअर डेज असतो. लाईक मी जेव्हा गुड हेअर डे असतो तेव्हाच व्लॉग करते. आणि मी पुस्तक पण वाचते सध्या एक मीना खडेकरांचं, मीना मंगेशकर खडेकर, त्यांचं मोठी तिची सावली, जे लता मंगेशकरांचीच ऑटोबायोग्राफी आहे. मी आत्ताशी मी खूप कमी वाचते. खूप मला कधीतरी लाज वाटते हे सांगायला. खूप लाज वाटते की मी खूप कमी वाचते गाईज. येस, वाचन कमी आहे तसं माझं. वाचनच नाही, वाचन नाही आहे माझं काहीच. मी एक पुस्तक सध्या घेतलं आहे फक्त वाचायला, आणि मी खूप टाईम इंटरव्हल्सनी वाचते. रेग्युलरली काही वाचतच नाही आहे मी. सो मी जरा स्वतःला शिस्त लावायचा प्रयत्न करते की नाही आता आपण वाचायचं. गाईज, हे पुस्तक वाचा, मी रेकमेंड करेल. लता मंगेशकर एकतर अननोन नाही आहेत कोणाला, सो त्यांच्याबद्दल पुस्तक वाचणं काय म्हणतात, रेलिव्हंट आहे, कारण सगळ्यांना माहिती आहेत लता मंगेशकर. इंटरेस्टिंग आहे ना, जे आता मी जे पुस्तक वाचून त्यांची गाणी ऐकते ना, मग तर आय एम माइंड ब्लोन भाई. खूप सुंदर पुस्तक आहे. आता मी जरा अभ्यासाचं बघूयात आपण कारण परीक्षा, दिवाळीनंतर लगेच परीक्षा आहे माझी, चांगलीच वाट लागणार आहे. हे मी नवीन घेतलेलं आहे बाय द वे, जे एव्हरी कॉन्टेंट क्रिएटर नीड्सवाल्या व्हिडिओमध्ये येतं ना तसं. तर आता मी जरा अभ्यासाचं वाचायला घेणार आहे, कारण गरजेचा आहे अभ्यास पण. हे गाईज, आय एम बॅक. आणि गेस वॉट, 10वीत कुठे गेला होता हा सगळा मूड माझा? 11वीत आल्यापासून खूप फोकस्ड अभ्यास होतो, काय माहिती कसं काय. खूप चांगला अभ्यास केला मी आत्ता. खरं इट इज नॉट सार्कॅझम गाईज, खरंच सांगते मी ChatGPT आणि गुगल आम्ही तिघंही लागलो होतो स्वतःला समजवायला मला की कसा आहे हा चॅप्टर. आणि मग मी समजवलं. आधी मी शिकले, मग थोडंसं एक्सरसाइज थोडी राहिली आहे वाचायची, ते बघेल मी. पण चॅप्टर तर मी फिनिश केला आहे सगळा, समजून आत्मसात करून झालं आहे आता सगळं. आता मी जेवणार. आज आहे माझी फेवरेट भाजी. आय लव्ह दिस भाजी. कोणाला खूप जणांना आवडत नाही, मला अशाच गोष्टी आवडतात. आय एम युनिक, यू नो गाईज. तर मला माझी सगळ्यात फेवरेट भाजी आहे शेपू, मेथी, पालक, या सगळ्या भाज्या मला आवडतात. सो वी गोना ईट शेपू टुडे. हा पहिला व्लॉग आहे ज्याच्यात ऑडिओ चांगला आहे, व्हिडिओ क्वालिटी चांगली आहे, आणि माझ्यात एनर्जी, स्वतःमध्ये पण खूप एनर्जी आहे, असा हा पहिला व्लॉग आहे माझा. नाही तर सगळ्यामध्ये एनर्जी नसतेच माझी, झोपेतच असते मी व्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला थोडे अजून अपडेट्स देते. मी सध्या फर्ग्युसनमध्ये एका नाटकावर आम्ही काम करतो आहे. आमच्या नाटकाचा ग्रुप आहे कलास्पर्श. झालं का? आई शपथ, डेंजर पडणार होते मी आत्ता. मी तेव्हा व्लॉग करेल, ऑफकोर्स त्या टीमला मी घेईल. सो ते लोक माझ्या चॅनलची अतिशय जास्त उडवतात, ते खूप रोस्ट करतात मला. गाईज, हे माझा क्रिंज व्हिडिओ अख्ख्या कॅन्टीन मध्ये वर करून दाखवतोय. हा सगळ्यात क्रिंज व्हिडिओ बघू नका भाई, ते दाखवू आता ते चॅनल. आणि पण तरी मी त्यांना घेणार माझ्या ब्लॉगमध्ये, म्हणजे त्यांना स्वतःला तर रोस्ट करता येणार नाही, म्हणजे तो व्लॉग तरी ते रोस्ट करणार नाही. हा व्लॉग खूप मोठा होणार आहे, कारण मी बग करतेय, लिटरल बग करतेय. गाईज, मी किती छान ब्लॉगर आहे ना, मी विसरून गेले होते व्लॉग करायचं. सो मी खाते शेबूची भाजी, पोळी. इतकी मूर्ख मुलगी मी आयुष्यात कधी बघितली नसेल. स्वतःलाच मूर्ख म्हणते मी, बाय द वे. 1 मिनिट. सो मी काय केलं, मी आधी एक क्लिप काढली बरं का, प्रॉपर सगळं अपडेट्स दिले, सगळं बोलले. आणि मग नंतर लक्षात आलं माईक कनेक्टेडच नव्हतं, काही कनेक्टेडच नव्हतं, तो माझा ऑडिओ आलाच नाही त्या व्हिडिओमध्ये. सो आता मी थोड्या वेळ टाइमपास केला. माझ्या कजिन काय होतं मला बोलता का नाही येते, कझिनशी फेस टाईमवर बोलले.
सारखं फेस टाईमवर असतो आम्ही. तर असंच बोलत होते नॉर्मल, आणि मग मला लक्षात आलं की चला आता रियाज करूयात. मी इथे आले म्हणून रियाज करते, कारण माझी पेटी पुण्याला नाही आहे, त्यामुळे इकडे आले की मी पेटीचा रियाज करते, म्हणजे करतेच. रियाज करणारे आता मी रियाज करणारे आता मी टाइम लॅप्स टाकते. गाईज, माझी पेटी वाजवून झाली आहे, आणि मी त्याच्यानंतर म्हणजे पेटी वाजवायला आय थिंक 4 काहीतरी वाजवायला घेतली होती, आणि आत्ता वाजलेले आहेत 5-5:30 आय गेस. हां, आणि मी पेटी आवरून नाही ठेवली, कारण मला अचानक लाईक असं सडनली रिअलाइज झालं की अरे बापरे, आता आपला व्लॉग एडिट करायला बसायला हवा. वाव, इथे लाईट किती छान येतो. आपला व्लॉग एडिट करायला बसायला हवं, नाहीतर तो एडिट होणार नाही. आयुष्यभर मी तो टाकत नाही जर मी पटकन एडिट केला नाही तर चला आता मी थांबा, फोकस. तर मी आधी माझा ब्लॉग थोडासा जेवढा आत्तापर्यंत माझ्या क्लिप्स, अरे फोकस, तर आत्तापर्यंत जितका तो, अरे भाई माझ्या कॅमेराला माझ्यावर फोकसच नाही करायचा आहे. आत्तापर्यंत तो जितका झाला होता शूट, आत्ताचा हा ब्लॉग चालू असलेला तो मी एडिट केला, आणि आता हे जे काय मागे सगळं पसरवून ठेवलंय ते सगळं आवरावं लागेल. मी निदान 1 तास तरी रियाज केला. सॉरी गाईज, मी तुम्हाला काही दाखवू नाही शकले गाईज, कारण मी विसरून गेले मग ब्लॉग करायचं, आणि मग मी टाइमलॅप्स परत सोडून दिला कॅमेरा. सो मला ते सगळं आवरून ठेवायचा खूप कंटाळा आला होता. सो आता मला परत एकदा सडनली रिअलाइज झालं की आपण आंघोळ केली पाहिजे, कारण पूर्ण ब्लॉग मला होमलेस किंवा असं नाही दिसायचं. मला फुकटची लेटची ॲडव्हर्टाइजमेंट नाही करायची आहे गाईज. सो आता मी जरा आंघोळ करून घेते. 5:30 वाजले, 5:30 वाजता आंघोळ करते. किती छान ना. सुट्टीचा हाच तर फायदा असतो की कधी पण आंघोळ करू शकता तुम्ही, कधी पण. का सकाळी उठून लवकर आंघोळ करायची? जर तुम्हाला पूर्ण दिवस आहे आंघोळ करायला, कधी पण आंघोळ करा. मला पूर्ण दिवस आहे आंघोळ करायला, मी पूर्ण दिवसात कधी पण आंघोळ करणार. सो आता मी चालली आहे त्या कधी पण आंघोळीला. गाईज, मी आंघोळ करून आले आता, आणि मी परत माझ्या कझिनशी बोलत बसले, आणि मग परत व्लॉगिंग विसरले नाही. लक्षात होतं पण कझिनशी बोलत होते, सो लाईक मी व्लॉग नाही केलं. तर आत्ता जस्ट आली बाय द मे. काय होतंय ब्रो, काय फंबल पडतात. दिस इज व्हॉट आय एम वेअरिंग. आजकाल मी लाईक फुल टू एथनिकमध्ये गेली, म्हणजे माझ्या फ्रेंड्सनी मला एथनिक शिवाय कशात, अरे इतकं खाली का गेला कॅमेऱ्यामध्ये. दिस इज व्हॉट आय एम वेअरिंग. ही पॅन्ट माझी फेवरेट आहे, खादीची पॅन्ट आहे. खादी पण नाही म्हणू शकत, लिननची पॅन्ट आहे. मी परत एकदा माईक कनेक्टेडच नव्हता, आणि मी फक्त बिनडोकसारखी ॲक्ट करत होते की माईक आहे, पण माईक ॲक्च्युलीमध्ये कनेक्टेडच नव्हता गाईज. ही लाईट मस्त आहे, अँगल खूपच छान आहे, बॅकग्राऊंड मस्त आहे, लाईक पुस्तकं, इथे सगळे फिल्म्सचे पोस्टर्स, तर असं खूप असं वाटतं ओ माय गॉड, एकदम क्रिएटिव्ह बॅकग्राऊंड. परत माईक कनेक्टेड नाही आहे. जस्ट फॉरगेट माईक, लाईक माईकला विसरून जाऊयात आता मी माईक शिवायच ब्लॉगिंग करणार आहे. मला खूप राग येतोय आता, मी सारखं नाही माईक हे करणार आहे. मला त्याच इमोशन्स परत द्यावे लागतात. लेट्स गो. आता मी टीव्हीवर काहीतरी बघेन, आणि मग आईबाबांची नाटकाची प्रॅक्टिस आहेत. आईबाबा यावर्षी राज्यनाट्यात काम करतायत, तर ती नाटकाची प्रॅक्टिस मी बघायला जाते. ऑफकोर्स, लाईक मी काय करू घरी बसून, सर तिथे जाणार आहे मी. सो या. तुझा श्रीधर दादाही 2दा येऊन गेलाय माझ्याकडे, त्याची कामं होती म्हणाला तो. क्लिअरली मी ब्लॉग करायचं विसरले. प्रॅक्टिसला गेल्यामुळे आम्ही प्रॅक्टिसवरती, नाटकावरती इतकं बोलत बसलो की मी विसरले ब्लॉग करायला. तर आता मी जरा आकाशकंदील शॉपिंगला आलोय. मॅन्डेटरी दिवाळी थिंग घेतलाय आकाशकंदीलचा. तुम्हाला डायरेक्ट तो फायनल दिवाळी ब्लॉगमध्ये मी करेल रिव्हील. आणि आईबाबा आहेत सोबत, सो आता त्यांना काय तुम्हाला बघायची सवय झाली असेल. गाईज, आता मी घरी आलेली आहे, आणि आता मी जेवण करणार आहे. आणि दरवेळीप्रमाणे माझ्या फोनची बॅटरी गेलेली आहे. सो मी पटकन आता फोन चार्जिंगला लावते. 1% मी शूट करते. आता मी जेवण करते. परत शेपूची भाजी असली की मी मग रात्री पण शेपूची भाजी खाते. कसं लाईक मी तुम्हाला सांगितलं मला ती आवडते. सो शेपूची भाजी असली की मी दुसरं काही खात नाही, लाईक जस्ट शेपूची भाजी.
सो लाईटिंग वगैरे इग्नोर करा तुम्ही. आमच्या घरात यावेळेला काय माहिती एक अशीच लाईट असते जी माझ्या चेहऱ्यावर काही लाईटच येत नाही आहे. सो काही नाही, मी जेवले. थोडं उशिरा जेवण झालं कारण नाटकाची प्रॅक्टिस होती. नाटकाची प्रॅक्टिस म्हणजे मी नाटकात काम करत नाही आहे, माझे आईबाबा करत आहेत. सो ते बघायला मी जस्ट जाते. आता मी माझं स्किन केअर लाईक असं रुटीन करणार. मागे हे सगळं इग्नोर करायचं आहे ना मी. थांबा जरा 1 मिनिट. सो हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आता ह्याच्यानंतर मी काही नाही झोपणार आहे. तर आता मी थोड्या वेळ पुस्तक एक अर्धा तास 40 मिनिटं तरी पुस्तक वाचणार, मग झोपणार आणि दॅट वॉज इट. बाय. खूप झालं आता BTS बघा. मी काय बोलले कळलं का तुम्हाला? शिट, मी काय बोलले? आवाज येतो. हॅलो 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 रॉबर्ट. मी माझ्यावर फोकस अजिबातच नाहीये. हॅलो